माझा ब्रह्मांडाचा धनी डोक्यावर पदर घेतोय आणि गावात प्रवेश करायचा आहे ना, दर्जात आल्याच्या नंतर पायातली चप्पल हातात घेतो. हे आपल्या हिंदू धर्माचे नियम आहे. पहिले पोरगी जर का सासर माहेर ते सासर ये ना, बापनी कितली बी मागडी चप्पल लिहिल वही, पण गावा मागू सांग टाइमले पायमानी चप्पल हात मा लिहिली पहिले म्हणी माय बसेलेत पहिल्या बाया. बरोबर आहे ना, वतना माडी असंच हो, असा नियम होता. पहिल्या बाया गाव मागू सांग टाइमले पायमाना चप्पल हात मा धरली. आता चप्पल घालाशिवाय रांधता येत नाही. किचन रूम मध्ये चप्पल घाली राहतेच बिचाऱ्या बाया. जर शरीराला काही व्याधी असेल तर अजिबात वापरले पाहिजे, पण बाकीने बाया शोक मा करतेच. तो पिंट्यान बाई कशी मजाने चप्पल घाली राहतात. मला बी लई जा पिंट्यान बाई करून फाशी लिहाय तो आज लिहिले बाय बार धंदा गेले लोकेशन. विठ्ठल विठ्ठल पायातली चप्पल हातात घेतली, गावात प्रवेश आणि चोखोबाच्या दारावर हात टाकली, सांगितलं वहिनी का दरवाजा उघड ना. दरवाजा उघडला. माझ्या जगाच्या मालकानं आतमध्ये प्रवेश केला घरात. महाराज 28 दिवस पर्यंत चोखोबाच्या घराची कामं धंदा केली. चोखोबाच्या बायकोचं बाळंतपण केले. ऐका ना, बसलेल्या माझ्या माया माऊलींना माझा प्रश्न असेल, जर मंदिरात जायचं असेल तर रजस्वला स्त्रीला, मासिक धर्म आलेल्या बाईला कमीत कमी 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही. बरोबर आहे ना. आपला भाव मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करतो म्हणून त्या मूर्तीमध्ये प्राण आलेला हा आपला भाव आहे भाविकांचा. पण नास्तिकांच्या नजरेनं जर बघितलं, मूर्ती दगडाची पर दगडाच्या मूर्तीच्या समोर जायला रजस्वला स्त्रीला 4 दिवस प्रवेश नाहीये दगडाच्या मूर्तीच्या समोर जायला. अरे किती उदार अंतकरणाचा माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा भक्ताच्या बायकोचं बाळंतपण करतो. किती उदार अंतकरणाचा आहे, किती खालच्या लेवलचं काम करतो, किती खालच्या लेवलचं काम. भक्ताच्या बायकोचं बाळंतपण करतो. भक्ताची इज्जत राखण्यासाठी भावाला सुद्धा शबरीची उष्टीवर खाऊ घालतो. अजून सांगतो ऐका, किती खाली उतरतो. शेवटचं उदाहरण देईल आणि कार्यक्रमाची सांगता असेल. मला वाटतं वेळ झालेली आहे. सरपंच साहेब टाइम सरी घ्या. तुम्ही काय करा चालू दे असं सापडेले गोमाल्ल्या बस कुठं खरं आहे तुम्हाला, पण तुम्ही अख्खा सुज्ञ लोक येत असं मला खूप सांगायला गरज नाही. मनापेक्षा ज्ञान मानले मोठला लोक बसेलेत तुम्ही. मला तुम्हाला एक प्रश्न विचारणार. आपल्याकडे कांदानी लागवड जास्त करतास ना, बरोबर आहे ना. समजा कांदा उकडानं चालू आहे, कांदा खांडानं चालू आहे. संध्याकाळी मजूर सुटाना टाइम वगैरे आणि देवगाऱ्या गोऱ्या करायला 2-2, 4-4 हाती राहाय जावं शेतीस. बेकार हुशार आहेत तुम्ही. डायरेक्ट काय सांगता मजुरले इथलं ववाड द्या जे होईल ते देवा जे. माशी हिंमत करा ना तुम्ही कोणीतरी. ऐका, लास्ट उदाहरण असेल, लक्षपूर्वक ऐका, काही काळजी करू नका. अजून 10-15 मिनिटं बोलू ना. आपला दादानं काय, दादानं ते कवी कांगण्या बरेल राहते. पुन्हा बुक्याने बुक जाणले तर ती शांतीत जाणले तर ते तडे ना काय आजच भेटा आपल्या कवी बी भेटेल तडे ना. आटे ना काढणं मुद्दा नाही, या नाही म्हणतील कवी. बरं मला एक सांगा, खरंच कोणले कोणले वाट राहणार म्हणजे तुम्हाला बोर नाही राहणार ना. फक्त कीर्तन मध्ये अजून बोलायला पाहिजे असं वाट राहणार ना. कोणले कोणले वाट राहणार मी अजून 10-15 मिनिटं बोलायला पाहिजे. वरबोट करा. कोणले कोणले वाट राहणार याच ना पण 21 जमा म्हणजे तुमले दुसरा पंगत मग जेवण आवडस का. चांगले लोक चांगले, काही टेन्शन नाही. 15 मिनिटं बोलेल मी, अजिबात काळजी करायची नाही. ते महिन्यात गुरिया ना करायचं. विठ्ठल विठ्ठल
भगवंत भक्ताच्यासाठी बोलू नका. तुम्ही गुजी होत होता कथा कथाचा अजून त्यान मायनस आलं ते नाही सांगणार तरी बी ते लय येत. भक्ताच्यासाठी भगवंत किती खालच्या लेवलचं काम करतो लक्षपूर्वक आहे का. काम्यक वनामध्ये फिरत असताना अर्जुन आणि भगवंत सोबत होते. अर्जुन भगवंत काम्यक वनामध्ये फिरत असताना